नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. तुम्हाला संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी कुरकुरीत, खुसखुशीत आणि कमी तेलातलं खावंसं वाटत असेल तर हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आजच्या या खुसखुशीत आणि चविष्ट रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. पहिल्यांदा पोहे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत. चाळून झाल्यावर पोह्यामध्ये भातकोंड असतात म्हणून ते निवडून सुद्धा घ्यायचे आहेत. पोहे खुसखुशीत असले तरी चिवडा आणखीन कुरकुरीत व्हावा म्हणून याला आपण थोडेसे हलकेसे गरम करून घेणार आहोत. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की थोडे थोडे पोहे घालूया. गॅसच्याच मध्यम ठेवून पोहे हलकेसे गरम करून घेऊयात. चार ते 5 मिनिटे झाल्यावर पोहे दोन्ही बोटांनी दाबून बघायचे आहेत. पोहा दाबला जातोय याचा अर्थ पोहे चांगले गरम झालेले आहेत. आता हे पोहे आपण परातीमध्ये काढूयात आणि असे शिल्लक राहिलेले पोहे गरम करून घेऊयात. सगळे पोहे भाजून झाल्यावर कढईमध्ये 2 पळी तेल घालूयात. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तेल गरम झाल्यावर शेंगदाणे घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर शेंगदाणे तडतड आवाज येईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत तळून घेऊयात. शेंगदाणे तळलेल्याचा खमंग वास सुटायला लागलेला आहे आणि याचा तडतड आवाज सुद्धा येतोय. शेंगदाणे आपण आता बाजूला काढूयात. इथे मी पाऊण वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे. डाळ सुद्धा आपण तेलामध्ये घालूया आणि हलकीशी तळून घेऊया. 3-4 मिनिटातच डाळ आपली तळून झालेली आहे. डाळ सुद्धा आपण बाजूला काढूया. ताजी कढीपत्त्याचे पाने घालूया. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. कढीपत्ता आपला छान तळून झालेला आहे. तो सुद्धा बाजूला काढूयात. हा चिवडा करण्यासाठी मी जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे. पोह्यावर तळून घेतलेले शेंगदाणे, भाजकी डाळ, कढीपत्ता, चवीनुसार मीठ घालूया. मीठ कढीपत्त्यावर घालायचं नाही आहे, ते पानामध्ये जाऊन बसतं. मीठ असं पसरून घालायचं आहे. आता आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण कढीपत्ता आपला अखंडच राहिला पाहिजे. टेस्ट करून पाहायचं आहे आणि याच्यामध्ये आणखीन मिठाची आवश्यकता वाटते म्हणून मी आणखीन मीठ घालते. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. परात छोटी पडत होती म्हणून 2 परातीमध्ये मी चिवडा घेतलेला आहे. चिवडा आणखीन चवदार व्हावा म्हणून इथे मी पिवळी जाडी शेव घेतलेली आहे. शेव पसरून घालूया. मिक्स करूया. खुसखुशीत कुरकुरीत कमी तेलातला चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. चहाची खरी रंगत वाढवायची असेल तर हा चिवडा 1 नंबरच आहे. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.